त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज व्हायचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत। तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भाग खूप सुंदर झालेला आहे, कारण पुढील भागामध्ये आपण इथे पाहणार आहोत की जो काही इथे आता सारंग आहे, सारंग हा ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर इथे ऐश्वर्या आणि त्याचबरोबर सयाजी काका इथे त्याला फसवण्याचं पूर्णतः त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं। कारण आता त्यांनी एक नुकतीच स्त्री आणि सौ ही अशी स्पर्धा आयोजित केलेली असते। स्त्री सौ अशी स्पर्धा आयोजित केल्याच्या नंतर इथे स्त्री आणि पुरुष म्हणजेच नवरा बायको तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि त्याचबरोबर ह्या स्पर्धेचं एकूण जे काही इथे त्याचं बक्षीस आहे ते मात्र इथे जवळपास 25 लाख रुपये एवढं असणार असतं आणि त्यामुळे इथे ही स्पर्धा आयोजित केलेली असते। जो काही आपला इथे सारंग आहे तो या स्पर्धेला नकार देण्याचं काम करत असतो। तो बोलत असतो की नाही, ही जी काही स्पर्धा आहे ती आपण नाही घेऊ शकत किंवा ही स्पर्धा आपल्याला नाही घ्यायची वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलतो। आता त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जे काही सयाजी काका आणि त्याचबरोबर जी काही ऐश्वर्या आहे तिला असं वाटत असते की आपला जो काही प्लॅन आहे तो इथे होईल आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही गोष्टी अशा नको व्हायला आणि त्यामुळे इथे आता जी काही ऐश्वर्या आहे ती त्याला समजावते। ती बोलत असते की इथे सारंग तुम्ही काळजी करू नका आणि त्याचबरोबर इथे तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, मी काय बोलत आहे आणि काय नाही, आणि त्याचबरोबर इथे आता ही जी काही स्पर्धा आहे ती आपल्याला घेणं गरजेचंच आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते। आता इथं तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही आपला ऋषिकेश आहे, इकडे ऋषिकेशला सुद्धा आता इथे खूप टेन्शन आलेलं असतं। तर आता इकडे जी काही आपली इथे जानकी आणि त्याचबरोबर इथे अवंतिका ज्या आहेत त्या इथे मंदिरामध्ये भेटायला आलेल्या असतात आणि त्यावर आता इथे मंदिरामध्ये त्या खरंच खूप खुश झालेल्या असतात, कारण काल ज्या पद्धतीने हळदी कुंकू झाल्याच्या नंतर सगळ्या पॉझिटिव्ह वाइब्स इथे जी काही आपली जानकी आहे तिला मिळालेल्या असतात आणि त्यामुळे ती खुश झालेली असते। आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर इथे जानकी अवंतिकाला पेढा भरवत असते, तेव्हा अवंतिका बोलत असते नो नो नो, गोड नाही खायचं, मला, मी डायटिंगवर आहे। तेव्हा जानकी बोलत असते गपचूप खा, असं म्हणून ती त्याला पेढा भरवते आणि त्याचबरोबर इथे मी तुझ्याकरिता राजगिरीचे लाडू सुद्धा बनवून देणार आहे, असं इथे ती तिला बोलत असते। आता ह्या दोघींचं इथे बोलणं सुरू असतं। दर्शन वगैरे छान झालेले असते, मंदिराबाहेर पडतात। मंदिराबाहेर पडल्याच्या नंतर इथे ऋषिकेशने जो काही सारंग आहे, सारंगने आणि त्याच्या माणसाने पूर्ण चौकामध्ये, गावातल्या प्रत्येक चौकामध्ये इथे जे काही पॉम्पलेट आणि जे काही पोस्टर लावलेले असतात ते दिसत असतात आणि हे सर्व काही लावल्याच्या नंतर इथे ऐश्वर्या आणि त्याचबरोबर इथे जी काही जानकी आहे, जानकी ह्या दोघी सुद्धा हे सर्व काही पाहत असतात। हे सर्व काही पाहिल्याच्या नंतर त्यांना खूप मोठा धक्का बसतो की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर हे जे काही पोस्टर वगैरे जागोजाग लागलेले आहेत ते कशाचे आहेत असं सुद्धा इथे ते विचार करत असतात। आणि त्याचबरोबर इथे हा सर्व काही इथे त्यांनी विचार केल्याच्या नंतर आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे होत असते प्रेक्षकांनो, की जी काही ऐश्वर्या आहे ती बोलत असते हे तर इथे स्पर्धा आहे स्त्री आणि सौ, आणि त्याचबरोबर ही स्पर्धा कशाची आहे आणि त्याचबरोबर इथे आता हे सर्व काही इथे जी काही आपली सुमित्रा एंटरप्राइजेस त्यांच्या नावाने आहे, म्हणजेच की हे सर्व काही ऐश्वर्याने केलेलं आहे असं इथे कळल्याच्या नंतर, आणि बक्षीस मात्र 25 लाख रुपये आहे ह्या दोघींना कळतं आणि तेव्हा त्या दोघी जणी सुद्धा इथे ते पॉम्पलेट घेऊन घरी निघून जातात। इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जेव्हा इकडे जो काही सारंग आहे तो इथे पूर्णतः नकार देत असतो। सारंगचं असं म्हणणं असतं की नाही, ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने इथे होता कामा नयेत आणि त्याचबरोबर इथे मला ही गोष्ट अजिबातच मान्य नाही आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरी सुद्धा ह्या स्पर्धेला आपण इथे होकार द्यायचा नाही आहे असं इथे तो बोलत असतो। आणि किती नुकसान होईल, आज दिवसभरातच ह्या स्पर्धेच्या सर्व काही हँडल करण्यात जवळपास 5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि ऐश्वर्या असं कसं चालेल, कंपनी लॉस मध्ये जाईल, मला घरी सुद्धा इथे उत्तरं द्यावी लागणार आहेत असं इथे तो बोलत असतो। तेव्हा ऐश्वर्या बोलत असते बरं झालं सारंग तुम्ही सांगितलं, तुम्ही काळजी करू नका ना, डॅडा आहेत आणि त्यासोबतच इथे मी सुद्धा आहे, त्यामुळे इथे तुम्ही कशाला काळजी करता असं इथे ती त्याला बोलत असते। आणि तेव्हा इथे सयाजी काकांना खुणावण्याचं काम करत असते। ती बोलत असते की काय करायचं ह्या माणसाचं मला काही कळतच नाही। तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही सुमित्रा आहे, सुमित्रा इथे नानांच्या खोलीमध्ये गेलेली असते, कारण तिला नानांशी बऱ्याच काही गोष्टी इथे बोलायच्या असतात आणि बऱ्याच काही गोष्टी इथे बोलत असताना मात्र इथे काल जो काही हळदी कुंकाला झालेला प्रकार आहे तो इथे ती त्यांना सांगण्याचं काम करत असते। ती बोलत असते की खरं सांगायचं म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की इथे आता हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे
आणि त्याचबरोबर इथे आता तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की तुम्ही एक गोष्ट इथे ऐकून घ्या ना, आणि ती म्हणजेच की काल जानकी इथे हळदी कुंकाला आली होती आणि हळदी कुंकाला वाण म्हणून काय मिळालेलं आहे तुम्हाला माहिती का? तर माझी जी काही साडी आहे ती साडी इथे मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर इथे जी काही आपली अवंतिका आहे, अवंतिकाने तिला इथे बोलवलेलं होतं. जानकी मात्र इथे खूप खुश होती आणि जानकी खूप खुश असल्या कारणाने आता इथे सर्व काही गोष्टी लवकरच व्यवस्थित होतील असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र जो काही आपला आता इथे जी काही सुमित्रा आहे, सुमित्रा ह्या सर्व गोष्टी इथे सांगत असते नानांना. आणि नानांना सांगत असताना मात्र इथे नानांना खूप छान वाटत असतं, कारण नानांना माहिती असतं की आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ती खूप खोडीची आहे. आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्या आणि सर्व काही ह्या गोष्टी इथे घडून आणलेल्या आहेत हे सुद्धा त्यांना इथे माहिती असतं. तर आता मात्र इथे जी काही सुमित्रा आहे ती जानकीचं आणि त्याच बरोबर जो काही ऋषिकेश आहे त्यांचं इथे कौतुक करत असते. कौतुक करत असताना मात्र इथे ज्या काही आजी आहेत त्या इथे येतात. आजी इथे आल्याच्या नंतर त्या बोलत असतात, तू काय बोलत आहेस आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे तू कशासाठी बोलत आहेस हे तरी तुला इथे समजतंय का? आणि त्याचबरोबर तू असं बोलायला नकोस वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते. ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं बोलल्याच्या नंतर आता मला एक गोष्ट सांग सुमे, तुझा खरा मुलगा कोण आहे, सक्का मुलगा कोण आहे? आणि त्याचबरोबर इथे तुझा सक्का मुलगा दुसरा तिसरा कोणीही नसून इथे जो काही सारंग आहे तो आहे. आणि तुला इथे मात्र त्या लोकांचं खूपच जास्त कौतुक आहे वगैरे असं इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता इथे अगं आई, तू असं का बोलत आहेस? तुला तरी कळते का तू कशाबद्दल आणि का बोलत आहेस? आणि नको ना असं बोलू वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे सुमित्रा बोलत असते. आता सुमित्राने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सुद्धा प्रेक्षकांनो, जी काही आपली आता इथे सुमित्रा आहे, सुमित्राला ह्या सर्व गोष्टी आजी इथे बोलत असतात. आणि त्या बोलत असतात की एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, इथे आता जो काही ऋषिकेश आणि त्याचबरोबर जे काही जानकी आहे ते तुझी सावत्र मुलं आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे ही गोष्ट मात्र तुला माहिती नाही का? तर इथे त्यांनी मात्र त्यांची स्वतःची जानकी नावाची कंपनी ओपन केलेली आहे आणि ती कंपनी इथे तुझ्या पोराच्या नाकावर टिचून ते सर्व काही करत आहेत आणि तू त्यांचं कोडकौती इथं गात आहेस. त्यामुळे तुला आता इथे सुमित्रा विचार करावाच लागेल. एक ना अनेक गोष्टी इथे आजी बोलून गेलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही अवंतिका आणि त्याचबरोबर इथे आता सौमित्र हे त्या स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले असतात. आणि स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र इथे तिथली लोक जी आहेत ती ह्या दोघांना ओळखत असतात. आणि ओळखल्याच्या नंतर इथे ते बोलत असतात, तुम्ही इथे कसे? तेव्हा अवंतिका बोलत असते आणि त्याचबरोबर सौमित्र सुद्धा सांगत असतो, हा माझा भाऊ आहे आणि त्याची बायको ऋषिकेश आणि सारंग आणि ऐश्वर्या, आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत. तेव्हा ऐश्वर्या बोलत असते, तुम्ही ह्यांना ओळखता का? तेव्हा ती लोक बोलत असतात की ह्यांना कोण नाही ओळखत, हे खूप नामांकित आणि गाजलेले वकील आहेत आणि आमची सर्व काही कामे आम्ही ह्यांच्याकडूनच करून घेत असतो, असं सुद्धा इथे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो, इकडे जो काही ऋषिकेश आहे, ऋषिकेशला ही गोष्ट इथे समजते आणि ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात. तेव्हा जानकी बोलत असते की माझ्याकडे एक भन्नाट असा प्लॅन आहे आणि तो म्हणजेच की इथे आपण स्वतः त्या स्पर्धेमध्ये इथे सहभागी व्हायचं आणि त्या स्पर्धेमध्ये आपण इथे स्वतः सहभागी झाल्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी इथे होतील, असं सुद्धा आता इथे ते बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. तर आता इथे जेव्हा त्या स्पर्धेमध्ये स्वतः जानकी आणि त्याचबरोबर जो काही ऋषिकेश आहे हे सुद्धा सहभागी होणार असतात आणि हे सुद्धा सहभागी होणार असण्याचं कारण सुद्धा आता इथे लवकरच आपल्याला पुढे समजणार आहे. कारण आता इथे जी काही जानकी एंटरप्राइजेस आहे ही सुद्धा जी कंपनी आहे तिला इथे टॉप लेवलला ह्यांना न्यायचं असतं, म्हणून हे सर्व काही इथे ते करताना दिसत आहेत. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात, म्हणजेच की आपण इथे पाहत आहोत की जो काही आपला आता इथे
हा आहे ऋषिकेश आणि जानकी आहेत. हे इकडे फॉर्म भरण्यासाठी जातात आणि फॉर्म भरायला गेल्याच्यानंतर तिथे बोलत असतात की बघू आता कोण जिंकते आणि कोण हारते. तर तेव्हा आता इकडे जो काही सारंग आहे त्याला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तो उलट बोलत असतो की मला टेन्शन आलेलं आहे. तेव्हा इथे जी काही ऐश्वर्या आहे ती बोलत असते की सारंग तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण रूल्ससुद्धा आपलेच आहेत आणि निकालसुद्धा आपलेच आहेत. त्यामुळे तुम्ही कशासाठी आणि कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेताय, हे सर्व काही टेन्शन इथे तुम्हाला घेण्याची अजिबातच गरज नाही, असं इथे जी काही ऐश्वर्या आहे ती इथे सारंगला समजावून बोलण्याचं काम करत असते. तेव्हा मात्र इथे सारंगला ऐश्वर्याचे हे जे काही वागणं आहे ते मात्र इथे कळतच नसतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर आपल्या मिराज भाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. भेटूयाच पुढील भागात.